पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। हत्ती, घोडे, उंट तसंच ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं। ईश्वरपूर शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक उत्साहात पार पडली। यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट आणि जयघोषामुळे उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं। या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन या मिरवणुकीतून घडलं। खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती वाळवा तालुका महाराष्ट्र धनगर समाज महासंघ आणि सर्व धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी करतात। परंतु या वर्षीची जी जयंतीची मिरवणूक आहे याला एक विशेष महत्त्व आहे, कारण गेल्या 40 वर्षाची जी ईश्वरपूर शहराची मागणी होती, ईश्वरपूर शहर नाव व्हावं, इस्लामपूरचं ईश्वरपूर नाव या वर्षी झालं आणि त्याच्यानंतर निघालेली ही पहिली भव्य मिरवणूक अतिशय आनंदात आणि उत्साहात सर्व समाज बांधव यावर्षी जयंतीची मिरवणूक साजरी करतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ईश्वरपूर शहरात किंबहुना वाळवे तालुक्यात कुठेही अश्वारूढ किंवा उभा राहिलेला पुतळा अहिल्यादेवी होळकरांचा नाही आहे। तो पुतळा उभा करण्यासाठी काहींनी बऱ्याच वेळा मागण्या केल्या, घोषणा केल्या, परंतु तो प्रत्यक्षात झाला नाही। म्हणून आज आपल्या जतचे विधानसभा सदस्य, आमच्या समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ईश्वरपूर शहरात जागा उपलब्ध करून द्या, आम्ही स्मारक आणि अश्वारूढ पुतळा किंवा भव्य असा अहिल्यादेवींचा पुतळा आम्ही उभा करायला मदत करू। त्या पद्धतीनं आम्ही सर्व तालुक्यातले धनगर समाज बांधव आहे ते आम्ही त्यासाठी मनापासून प्रयत्न करून या लवकरात लवकर आपण स्मारक आणि पुतळा अहिल्यादेवींचा या तालुक्यात, या ईश्वरपूर शहरात उभा करणार आहोत। तर वाळवे तालुक्यातल्या धनगर समाजाच्या बाबतीचं एक वैशिष्ट्य मानलं पाहिजे। कुठलाही पक्ष, कुठलाही भेद, कुठलेही आमच्या जातीत जे काही वेगवेगळे गट आहेत ते कुठेही समाज म्हणून ज्या वेळेला विषय असतो त्यावेळेला सर्व समाज बांधव आमचे एकत्र असतात। दिलेल्या हाकेला ओ देऊन उत्स्फूर्तपणे अगदी पदर मोड करून येणारा वाळवे तालुक्यातला धनगर समाज आहे। त्यामुळं आरक्षणाचा विषय असो, धनगर समाजावर होणाऱ्या कुठल्याही अन्यायाचा विषय असो, त्याला सर्व धनगर समाज बांधव आपल्या मनापासून घरटी एक तरी किमान उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही।